नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या शॉर्ट अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, कसं त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, कुठे एंट्री होती, कुठे एक्झिट होती, लाईव्ह मार्केटमध्ये सायकॉलॉजी काय होती, ए टू झेड क्लॅरिटी जी आहे या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथे अपडेट देणार आहे. तर इथे तुमच्यासमोर डायरेक्टली ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आहे निफ्टीचा. आज निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, तर याचा पूर्ण बेनिफिट आज आपण इथे घेतलेला आहे. तर एक्झॅक्टली याची सायकॉलॉजी काय होती, कसा आपला सेटअप ऍक्टिव्हेट झाला, हे डायरेक्टली मी तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली याला आपण कसं मॅनेज केलेलं आहे ते. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख जी आहे ती आहे 21 जुलै. आजची जी ओपनिंग होती निफ्टीची ते फ्लॅटच म्हणता येईल, कारण की जो कालचा जो रेंज होता त्याच्यामध्ये त्यांनी ओपनिंग दिलेली होती. पहिली कॅन्डल स्ट्रॉंग बुलिश होती, बट पहिल्या कॅन्डलवर आपण डिसिजन घेत नाही, त्याला फॉलो थ्रू देतो. आपला सेटअप जो आहे तो ऍक्टिव्हेट होऊ देतो. स्ट्रक्चर जर कन्फर्म झालं त्याच डायरेक्शनमध्ये तेव्हा आपला सेटअप ऍक्टिव्हेट होतो, तेव्हा आपण एंट्री करतो. तर ते जे आहे ते इथे झालेलं नव्हतं, म्हणून आपण पहिल्या कॅन्डलमध्ये एंट्री घेतलेली नाही आहे. आपण फॉलो थ्रूचा वेट करत होतो. त्यानंतर लगेचच त्यांनी दुसरी कॅन्डल जी आहे ती बियरिश बनवलेली आहे, खालच्या साईडने होती, खालचं डायरेक्शन कन्फर्म करत होती. तर इथे आपण जरा रिलॅक्स झालेलो होतो. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या लेवलवर जर स्ट्रक्चर कन्फर्म झालं तर आपण बाय साईडने जाणार, जर खाली फिरलं तर मग आपण स्ट्रक्चर कन्फर्मेशनवर खालच्या साईडने एंट्री घेणार. मग तुम्ही इथे बघू शकता की ही कॅन्डल इन डिसिजन बनल्यानंतर पुन्हा एक इंगल्फिंग टाईप जी कॅन्डल आहे ते इथे खालच्या साईडने बनलेली आहे. इथे कन्फर्म झालेलं होतं की वरच्या साईडने जे सेलर आहेत ते खालच्या साईडने प्रेशर देत आहेत आणि खाली पुश करतायत प्राइसला. इथे आपण व्ह्यू दोन्ही साईडने ठरवलेला होता, वर जर या लेवलवर गेलं तर बाय करणार आणि याला जर फॉलो थ्रू आलं तर आपण सेल करणार. तर जर तुम्ही बघितलं तर या लेवलवर प्राइस वर गेली, इथून खाली आली, इथे स्ट्रक्चर कंप्लीट झालेलं होतं. आपला सेटअप जो आहे तो ऍक्च्युअल मध्ये इथे सेटअप ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे होता, बट आपण दुसरं कन्फर्मेशन बघतो जे की बघतो आपण ऑप्शनच्या चार्टवर, कारण की आपण इथे प्युअरली ऑप्शन बाईंग करतो. तर जोपर्यंत ऑप्शन मध्ये स्ट्रेंथ येत नाही तिथे आपल्याला एक डायरेक्शन कन्फर्म होत नाही, तोपर्यंत आपण एंट्री करत नाही. हे कंटिन्यू मी कॉमेंट्री लाईन मध्ये करत होतो. सर्वजण इथे एक्साइटेड झालेले होते पुट बाय करायसाठी, बट मी स्ट्रिक्टली नाही सांगितलेलं होतं. मी सांगितलं होतं की जेव्हा रेंजच्या बाहेर निघणार किंवा एक स्ट्रक्चर कन्फर्म होणार तेव्हा आपण आपल्या सेटअपनुसार एंट्री घेणार. तर इथे यांनी काय केलं, लगेचच एक प्राइस वर फिरवली, पुन्हा एक कॅन्डल होल्ड केली आणि लगेचच सेम कॅन्डल बनवून यांनी खालच्या साईडचं जे स्ट्रक्चर आहे ते इथे यांनी कंप्लीट केलं. इथे पुन्हा आपला जो सेटअप आहे तो ऍक्टिव्हेट झाला, म्हणजे स्ट्रक्चर कंटिन्युएशनच्या बेसिसवर जे आपण सेकंड एंट्री करतो त्या बेसिसवर. आणि सेम या कॅन्डलची क्लोजिंग झाल्यावर हे जे कन्फर्मेशन आहे हे पूर्ण आपल्याला ऑप्शनच्या आर्डरवर पण कन्फर्म झालेलं होतं. तिथे पण स्ट्रेंथ दिसलेली होती, तो पण प्रॉपरली स्पॉट सोबत सिंक मध्ये आलेला होता. तर तशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग झाली, या कॅन्डल क्लोजिंगवर मी एंट्री एक्झिक्यूट केली. सेम कॅन्डलचा जो हाय आहे तो मी स्टॉप लॉस लावलेला होता. मी पण ट्रेड एक्झिक्यूट केला. जेवढे पण आपल्यासोबत लाईव्ह मध्ये असतात रोज सकाळी 9 वाजता, त्यांनी सर्वांनी माझ्यासोबत इथे ट्रेड एक्झिक्यूट केला. आपलं पहिलं जे टार्गेट होतं ते होतं डे लोचं. या झोन पर्यंत 1:1 चं टार्गेट जे होतं ते ओपन होतं. किती आपण माइंडमध्ये ठेवलं की 1:3 1:4 चं आपण टार्गेट घेणार, पण जे लेवल जवळचे असतात त्याला आपल्याला आधी रिस्पेक्ट द्यायची असते. त्यानंतर त्या लेवलला काढल्यानंतर समोरचं टार्गेट जे आहे ते ओपन होत असते. तर त्या बेसिसने आपण काय केलं, पहिलं टार्गेट जे आहे ते आपण डे लोचं ठेवलेलं होतं 1:1 चं. आपण एंट्री घेतल्यानंतर इथे कॅन्डल होल्ड झाली, त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल निघाली आणि ऑलमोस्ट आपल्या टार्गेट लेवलवर पोहोचलेली होती. त्यानंतर पुन्हा एक कॅन्डल जी आहे ती आपल्या टार्गेट लेवलला टच केली आणि त्यानंतर कंटिन्यू आणि रेड कॅन्डल बनवत ऑलमोस्ट या डे लोच्या खाली इथे क्लोजिंग दिलेली आहे. तर या झोन मध्ये प्रॉपरली आपल्याला एक ट्रेलिंगचा चान्स पण आलेला होता. आपण कंटिन्युअस ट्रेड मध्ये होतो. जेव्हा प्राइस इथून खाली आली तर आपण एक ट्रेल पण केला होता, जो की या कॅन्डलवर होता. या झोन पासून या झोन पर्यंत येईपर्यंत आपण इथे एक ट्रेल केला. त्यानंतर आपलं फायनल जे ट्रेलिंग होतं ते होतं या लेवलवर इथे, कारण की इथे एक डॉमिनेट कॅन्डल पण बनलेली होती. प्राइस वर पण गेली, तिथून खाली पण आली आणि पुन्हा एक डॉमिनेट कॅन्डल बनलेली होती. तर मल्टिपल कन्फर्मेशन इथे होते ट्रेलिंग करायसाठी. तर त्या बेसिसने आपण याच्या हायवर जे आहे ते ट्रेल केलेलं होतं. या झोन पर्यंत ऑलमोस्ट 70% जवळपास आपल्याला ऑप्शन मध्ये प्रॉफिट दाखवलेलं होतं. बट आपण ट्रेलिंग कन्सेप्ट वापरला, कारण काय की खालच्या साईडनी पीडीएल लेवल जो होता तो ओपन होता. त्या लेवल पर्यंत एक स्पेस जो होता तो क्लिअर दिसत होता. जर यांनी या लेवलला रिस्पेक्ट केलं असतं आणि खाली आलं असतं तर आपलं तो पण टार्गेट कम्प्लीट झालेलं असतं. त्यांनी टार्गेट कम्प्लीट केलं या लेवलवर. बट आधी काय झालं ना की इथे जेव्हा याने लो लावला आणि इथून जेव्हा रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो आपला ट्रेलिंग होता तो आधी आपला या कॅन्डलमध्येच बुक झाला. इथे आणि स्पॉटमध्ये ते कॅन्डल ब्रेक केलेली नाही आहे, बट ऑप्शन चार्टमध्ये जे आहे ते इथे ब्रेक झालेली होती, म्हणून आपण या कॅन्डलमध्येच बुक केलेलं आहे. त्यानंतर पूर्ण मार्केट पूर्ण साइडवेज मध्ये गेलेलं आहे. मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं की जर खालच्या साईडने जर तुम्ही एंट्री घेतली तर आधी स्पेस बघायचा आहे, पूर्ण आपल्या सेटअप अकॉर्डिंग 1:1 बसते की नाही ते बघायचं आहे, त्यानंतर एंट्री करायची आहे. खालचा स्पेस फक्त आणि फक्त पीडीएल पर्यंत ओपन होता, जे की आणि इथे ब्रेकडाऊन दाखवलेलं आहे. ते टार्गेट कंप्लीट केलं, त्यानंतर लगेचच एक्झॅक्टली पीडीएल वर रिव्हर्सल घेतलेला आहे आणि आता ऑलमोस्ट या रेंज पर्यंत त्यांनी रिकव्हरी दाखवली होती. या झोन मध्ये साइडवेज असल्यामुळे आपला सेकंड एंट्री झालेली नाही आहे. जनरली मी एक्सपायरी डेला पूर्ण दिवस ट्रेड करतो, कारण की आरओआय जास्त जनरेट करायचा एक चान्स असतो त्या बेसिसवर. बट तशी मुवमेंट आज दिसली नाही, म्हणून सेकंड एंट्री मी घेतलेली नाही आहे. एकाच एंट्रीवर मी क्लोज करतोय, म्हणून व्हिडिओ पण जरा लवकर बनवतोय. इथे रिकव्हरी दिल्यानंतर पुन्हा एका रेंजमध्ये बसलेला आहे. क्लोजिंग ऑलमोस्ट जे देताना दिसते आता ऑलमोस्ट या रेंजच्या मध्ये देताना दिसत आहे. तर एकच एंट्री होती, टेक्स्टबुक एंट्री होती, जे शिकवली, जे लाईव्ह मध्ये
चार्टमध्ये मी रोज कॉमेंट्री करतो त्यानुसारच होती. परफेक्टली आपण एंट्री मॅनेज केलेली आहे. इथे एंट्री एक्झिक्यूट केलेली होती. इथे आपला एसएल होता. खाली प्राइस आली, इथून जेव्हा खाली आली तर इथे ट्रेल केलं. त्यानंतर पुन्हा प्राइस इथून खाली आली तर इथे ट्रेल केलं. जेव्हा प्राइस लो लावून वर केलं तर इथे आपलं बुक झालेलं आहे. एकदम सिंपल टेक्स्टबुक एंट्री होती, जे की तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स ऑर्डर समजलेली असेल. यालाच मी पुन्हा तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो. तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, किती पॉईंट बुक झाले, किती पर्सेंटने झालं, ए टू झेड क्लॅरिटी आहे जे मी तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दाखवतो. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट ओपन करून घेतो. तर मी इथे 2 चार्ट लावलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता की निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे. या साईडने जो आहे तो निफ्टी ऑप्शनचा चार्ट आहे, जो की मी 24,250चा पुट लावलेला आहे. आपली जी एंट्री झालेली होती ती होती खालच्या साईडनी. तर आपण इथे प्युअरली ऑप्शन बाईंग करतो, तर खालच्या साईडने आपण पुट बाय करतो. तर त्या बेसिसनी इथे जी स्ट्राईक प्राइस जी आपण निवडलेली होती लाईव्ह मध्ये ती होती 24,250चा पुट. तर तो इथे मी चार्ट लावलेला आहे. आपली एंट्री कॅन्डल जी होती ती होती ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतलेली होती. ऑप्शन मधली जी कॅन्डल होती ती होती ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर एंट्री होती. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपला स्टॉप लॉस होता. फर्स्ट आपण डायरेक्टली डेलोचं टार्गेट ठेवलं होतं स्पॉटमध्ये. त्यामध्ये प्रॉपरली इथे यांनी 1:1चं जे टार्गेट आहे ते इथे कम्प्लीट करून दिलं होतं. त्यानंतर वन साइडेड यांनी हा जो हाय आहे ऑप्शन मधला तो हाय लावला. ऑलमोस्ट इथे 70% जे आहे ते प्रॉफिट दाखवलेलं होतं. बट आपली जी ट्रेलिंग आलेली होती ती या लेवलवर होती. जेव्हा प्राइस इथून रिव्हर्स फिरली तर इथे जो ट्रेलिंग आहे तो आपला इथे बुक झाला. त्यानंतर तर हा पूर्ण वोलेटाईल झालेला होता. एक स्पाइक पण इथे लावली. जेव्हा इथे यांनी लो लावलेला होता तेव्हा स्पॉटमध्ये इथे यांनी स्पाइक लावली. त्यानंतर पुन्हा खाली आलं. आता रेंजमध्येच क्लोज होताना हा दिसत आहे. याला प्रॉपरली तुम्हाला ऑप्शन चार्टवर पण समजलेलं असेल. त्याला मी तुम्हाला पॉईंट मोजून दाखवतो म्हणजे एक्झॅक्टली त्याची पण तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. तर प्रॉपरली जर आपण मोजायचं झालं तर या कॅनलवर एंट्री होती. तर इथून इथपर्यंत आपला जो स्टॉप लॉस होता तो फक्त 8-9 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. आपण या लेवलपर्यंत ट्रेडमध्ये होतो. तर या झोन पर्यंत जर तुम्ही बघितलं तर 40-41 पॉईंट्स जे आहे ते आपण इथे ट्रेडमध्ये होतो. 70% जवळपास आपण इथे प्रॉफिट बघितलेलं होतं. बट आपला जो ट्रेलिंग आहे तो आलेला होता या लेवलवर. तर इथे आपण जर याला खाली जर केलं तर ऑलमोस्ट 20 पॉईंटच्या जवळपास आपण इथे बुक केलेला आहे. 30-35% जवळपास इथे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन जे आहे ते आपलं निघत आहे. जेवढं दिलं तेवढं सॅटिस्फाईड आहे. जनरली मी आरओआय जास्त जनरेट करण्याचा प्रयत्न करतो एक्सपायरी डेला. बट जेवढी मुवमेंट दिली तेवढी ऍक्सेप्ट करायची असते. कारण की रिव्हेंजमध्ये जर गेलं, रॅन्डम जर ट्रेड केले तर रॅन्डम गोष्टीचे रिझल्ट रॅन्डमच येतात. त्या दिवशी आपण जास्त चॅलेंज मार्केटला करत नाही. जे समोर दिसते त्याला आपण ऍक्सेप्ट करतो. जर खरोखर सेटअप ऍक्टिव्ह झाला असता, स्पेस जर भरपूर असता तर 100% मी एंट्री घेतली असती. ते पण तुम्हाला इथे मी शो केली असती. बट एकच सेटअपवर क्लोज करताय तर तुम्हाला इथे मी एक्सप्लेन केलेलं आहे. जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना सर्वांना तर पूर्ण क्लॅरिटी आलेलीच होती, कारण की त्यांनी सर्वांनी माझ्यासोबत ट्रेड घेतलेला होता. बट ज्यांचं आजचं लाईव्ह मिस झालं त्यांना पण या शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण क्लॅरिटी आलेली असेल. तर या दोन्ही चार्टवर तुम्हाला सेटअपची पूर्ण क्लॅरिटी आलेली असेल. यालाच मी तुम्हाला ऑर्डर बुक करून घेऊन जातो. तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे आणि कोणत्या टाइमिंगला तो बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर मी इथे पुन्हा ऑर्डर बुक ओपन केलेला आहे. इथे जो ट्रेड आपला एक्झिक्यूट झालेला आहे तो झाला होता एक्झॅक्टली 10 वाजून 5 मिनिटांनी. तिथे मी निफ्टीचा 24,250चा पुट बाय केलेला होता, जो की माझा एक्झॅक्टली बाय झालेला होता 59 रुपीजमध्ये. त्यानंतर याला प्रॉपरली मॅनेज करत, व्यवस्थित ट्रेल करत, 1 तास ट्रेडमध्ये राहून याला जे आपण ट्रेलिंग मध्ये बुक केलेलं आहे ते एक्झॅक्टली बुक झालेलं आहे 10 वाजून 58 मिनिटांनी. 24,250चा पुट जे की बुक झालेला आहे एक्झॅक्टली 78 रुपीजमध्ये. तर ओव्हरऑल 20 पॉईंटच्या जवळपास इथे आपण बुक केलेलं आहे. पर्सेंट वाईज जर झालं तर 33%च्या जवळपास इथे आपण पूर्ण ओव्हरऑल प्रॉफिट बुक केलेलं आहे. 70%च्या जवळपास आपण इथे प्रॉफिट बघितलेलं होतं. बट 33%च्या जवळपास आपण इथे बुक केलेलं आहे. जेवढं दिलं त्यामध्ये सॅटिस्फाईड आहे. पर्सेंट वाईज जर तुम्हाला मोजायचं झालं तर पर्सेंट वाईज असं मोजतात की जर तुम्ही 10,000चा माल उचलला असेल तर तुम्हाला इथे 3,300 रुपयाचं प्रॉफिट झालेलं असेल. आणि जर तुम्ही 1,00,000चा माल उचलला असेल तर तुम्हाला 33,000 जे आहे ते प्रॉफिट इथे झालेलं असेल. असं सिंपल कॅल्क्युलेशन याचं निघतं. तर इथे तुम्हाला प्रॉपरली ते पण समजलेलं असेल आणि आजच्या ट्रेडची पण क्लॅरिटी पूर्णपणे आलेली असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करून लाईव्ह मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट शिकायची असेल, कशी इम्प्लिमेंट करतात, कशी एक्झिक्यूट करतात, ए टू झेड क्लॅरिटी जर लाईव्ह मार्केटमध्ये बघायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच तुम्ही दुसऱ्या दिवसपासून आमच्यासोबत जुळू शकता आणि तुमची जर्नी जी आहे ती आमच्यासोबत लाईव्ह मध्ये कंटिन्यू करू शकता. प्रत्येक गोष्ट लाईव्ह मध्ये शिकून घेऊ शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणाऱ्या सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आजच्या सेटअपमध्ये तुम्हाला काही क्वेरी, काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे, त्यामध्ये तुमचे क्वेरी, तुमचे प्रश्न टाकू शकता. 100% आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ. तर आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.